चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिकाचे 7वं वर्ष अंक 4. त्यात परमपूज्य मामा ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले याबद्दल सांगतात. मागच्या वेळेला आपण दुसऱ्या चरणाचा परमार्श घेत असताना तप म्हणजे काय ते बघत होतो. 16व्या अध्यायात माऊली सांगतायत, आता तपशब्दाचा अभिप्राय आम्ही सांगतो तो ऐक. पुण्योत्पत्ती करता ज्ञानाच्या रूपाने घरातील सर्व धन वाचकास देणे, अगर भोगाकरता व्यर्थ खर्च करणे, या 2 कारणांनी घरातील सर्व मन संपून दारिद्र्यता येते. औषधी जशा स्वस्त औषधरूपाला येऊन सुकतात किंवा धूप अग्नीत पडला असता सुगंध देऊन नष्ट होतो, किंवा सोने शुद्ध करण्याकरता अग्नीत टाकल्यावर तापवल्यानंतर त्यातील किडाल जळून सोन्याच्या वजनात कमीपणा येतो, किंवा कृष्णपक्ष वाढवण्याकरता चंद्राचा ऱ्हास होत जातो. तसे आत्मस्वरूपाचा अनुभव येण्याकरता, सर्वत्र त्याचा विस्तार होण्याकरता प्राण व इंद्रियवृत्तींची नाना व्रतवैकल्याद्वारे अनुष्ठानाद्वारे आटणी करणे तेच तप होय. कृष्णचांद्रायणी व्रते, वाळलेली पाने भक्षण करणे, यमनियम आसनादी योग्य अवलंबणे, पायी तीर्थयात्रा करणे, पंचाग्नी साधने करणे, अशी अनेक साधने केली तरी वासनाक्षय होणे दूरच राहते असा अनुभव आहे. म्हणूनच माऊली पुढल्या ओव्यांमध्ये त्याबद्दल अधिक सांगतात. वासनाक्षय होणे म्हणजे तप होणे, पण हा वासनाक्षय कोणत्याही बाह्य साधनांनी होत नाही. श्री गुरुकृपा झाल्यानंतर म्हणजे शक्तिपात झाल्यानंतर वासनाक्षय शक्तीच्या कृपेने आपोआपच होतो. यावर विचार करता माझ्या आईला मी विचारले, त्यावर तिने वरील माऊलींचीच ओवी सांगितली की, अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे, तरी जाण जेवी दुधी हसे सुधली वानू. यावर ती म्हणाली की, अरे राजहंसाला दूध व पाणी वेगवेगळे करायला फक्त आपली चोच त्यात बुडवावी लागते, कारण त्याच्या चोचीत विशिष्ट अंमलाचा अंतर्भाव असतो. त्याने याच उडवाने लागते, कारण त्याच्या चोचीत विशिष्ट आकाराचा अंतर्भाव असतो. त्याचे चोच दुधात बुडताच दूध काढते. फाटलेल्या दुधाचा गोळा तो गिळतो आणि पाणी मात्र बाजूलाच राहते. त्याचप्रमाणे सद्गुरू कृपेने मिळालेली शक्ती ही साधकाचा साधनात यातना खाते, म्हणजेच रज व तमरूपी मळ खाते व शुद्ध सत्व ठेवते. म्हणजेच ज्याप्रमाणे दूध व पाणी वेगवेगळे करण्यास राजहंसाला विशेष प्रयास करावे लागत नाहीत, त्याप्रमाणेच सद्गुरुकृपा झाल्यावर म्हणजे शक्तिपात झाल्यावर वासनारूपी तप आपोआप होते. त्यासाठी उपवासाचे प्रयत्न करावे लागत नाहीत. उपवासाने शरीर कृश होईल, परंतु वासनाक्षय होईल असे मात्र म्हणता येत नाही. माऊलींनी या अगोदरच्या ओवीत सांगितले की, तैसा स्वरूपाची या प्रसरा. माझी आई यावर म्हणाली की, अरे दूध आटवण्यासाठी विस्तवावर ठेवावे लागते, त्याप्रमाणे वैराग्यरूपी चरबी दुधातील पाण्याच्या अंशाभयाने वासना आटवतो व स्वरूप त्याप्रमाणे वैराग्यरूपी अग्नी दुधातील पाण्याच्या अंशाप्रमाणे वासना आटवतो व स्वरूप शिल्लक राहते.
परंतु वैराग्यरूपी अग्नी प्रज्वलित होण्याकरता मात्र श्रीगुरुकृपेची आवश्यकता असते. दूध आटण्यासाठी ज्याप्रमाणे काही काळ द्यावा लागतो, त्याप्रमाणेच शक्तिपाताच्या योगाने गुरुकृपा झाल्यानंतर एकदम लगेचच वासनाक्षय होत नाही, तर वैराग्यरूपी अग्नीची जी धग म्हणजेच बैठक, तिच्या योगाने हळूहळू वासनाक्षय होतो. म्हणजेच काय तर देहशुद्धी आटून बुद्धी ही आत्म्यालाच पाहते, कधीही विसंगवत नाही. असेच ज्याच्या योगाने होते तेच तप, आणि हे तप केवळ श्री गुरुकृपेच्या योगाने शक्ती जागृत झाल्यावरच होते. तपाची व्याख्या करताना श्री संत तुकाराम महाराज फारच बहार करतात. त्यागीची कामयाची काय स्थिती, ते तपाची उत्तम गती. अखंड लागे माझी स्मृती, शुद्ध तप प्रसन्नी नाव. माझ्या लाखी अनुभव अनुताप, त्या नाव त्या शुद्ध तप. कारदयी चिंतिता चित्स्वरूप, हे परमतप तया माझी. याचा अर्थ असा की काम हा सर्वात श्रेष्ठ आहे, कारण काम निर्माण झाला व ती पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो, व तो पूर्ण झाला तर लोभ वाढतो. म्हणजे फारच श्रेष्ठ रिपू आहे. या कामाच्या स्थितीचा जर त्याग झाला तर तपाची उत्तम गती ती आहे. आता ही स्थिती झाली आणि ती जर तात्पुरती असेल तर त्याचाही उपयोग नाही. यासाठी अखंड जर माझी स्मृती झाली व राहिली तरच त्याला शुद्ध तपाची प्राप्ती झाली असे म्हणतात. भगवंतांच्या ठिकाणी जर एकनिष्ठ प्रेम जडले तर त्याला शुद्ध तपच म्हणावे. आता नाहीपेक्षा श्रेष्ठ तप काही आहे असे म्हणाल तर तसे काही नाही. हेच अभंगाच्या कडव्यात माऊली व वरील ओवीच्या उत्तरार्धात श्री संत एकनाथ महाराज सांगतात. हृदयाच्या ठिकाणी जर त्या भगवंताच्या स्वरूपाचे अखंड चिंतन होत असेल तर ते परमतत्व समजावे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज याबद्दल म्हणतात, निवृत्ती म्हणे नाम हेची सार तप, जप करा अमुप निरंतर. याचा आणि सर्व संस्थांच्या सांगण्याचा सारांश असा की नामातील अखंडता अगर निरंतरता टिकून राहाव्यास पाहिजे, असे तपाचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य प्राप्त होताच त्यास अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितल्याप्रमाणे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. अखंड नामाच्या चिंतनाने तपात सामर्थ्य येते व या सामर्थ्याच्या जोरावर भक्त चिरंजीव म्हणजे चिरकाल अनेक कल्पपर्यंत वैकुंठात नांदतो. यावर श्री एकनाथ महाराज फारच गोड सांगतात. दीपाली दार लाव ग. तेचा आगयाचे मत माया ते भगवतीला म्हणत, स्वरीला वैकुंठ रची भगवंत श्रमी तेथे असेना. जेथ लीला विग्रही मेघश्याम, स्वये असे पुरुषोत्तम. तेच नाही गुण काळे कर्म, साया विभ्रम रिगेना. एवं जन्मक्षमातीत वैकुंठ अक्षणी निजमित्य, तेथे पावतो ते नित्यमुक्त. हे आगम मत उद्धवा. भगवंत उद्धवास सांगतात, भगवंत उद्धवास आगमत्मन किंवा वेदमन सांगतात की वेदांचेही तेच मत आहे. कारण माया म्हणजे भगवंताच्या लीला, शिवाय या लीलातूनच भगवंताची वैकुंठाची रचना केली, त्यामुळे त्यास क्षय नाही. ज्या ठिकाणी लीलाविग्रही मेघश्याम स्वतः पुरुषोत्तमच असतो, त्या विकारी ठिकाणी गुण म्हणजे सत्व रज तम हे त्रिगुण, तसेच काळ म्हणजे
ज्याची क्षिती मानवास सदैव वाटते तो हे नाहीत. त्यांच्या सगट मायेचा विभ्रम तेथे शिरू शकत नाही. याप्रमाणे जन्म व मरण या चिरद्वीन वैकुंठ हे अखंड म्हणजे अक्षय भगवंताचे स्वतःचे असे नित्य स्थान आहे. त्या ठिकाणी जे भक्त पावले त्यांना नित्ययुक्त म्हणावे. भक्त तर वैकुंठात मदिनातूनच, परंतु या अभंगाच्या 3ऱ्या चरणात माऊली यापुढे जाऊन सांगतात की असा जो भक्त आहे त्याचे आई वडील भाऊ आदी सगोत्रही तेथे जातात. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन गेले. यापुढील आणि शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञान गुरु गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. असे ज्ञानदेवांना लाभले म्हणजे सहज मिळाले व ते गूढ गम्य आहे म्हणजे गूढ जी शक्ती तिच्या कृपेनेच मिळण्यासारखे आहे. तसेच परंपरेने सम्य आहे म्हणून म्हणतात, पितृतीचे दिसले माझे हाती. गुरु दत्तात्रय हे त्या परंपरेचे मूळ, त्या परंपरेतून श्री निवृत्तीनाथांना लाभले